21 जून हा जागतिक स्तरावर योग दिन म्हणून साजरा केला जातो आणि भारताच्या या प्राचीन योगविद्येने जागतिक स्तरावर आरोग्य आणि एक संतुलित जीवनाचा जणू संदेशच दिलेला आहे। चला तर मग आजची सकाळ आपण सुरुवात करणार आहोत योगनेच। आणि योग म्हणजे नेमकं काय आणि त्यासाठी आपल्याला काय करायला लागतं हे सगळं आपण जाणून घेणार आहोत। आणि त्यासाठी आपल्या बरोबर आहेत योग शिक्षिका अमिता धाडे। अमिताजी, पहिलं म्हणजे तुमचं स्वागत आहे। थँक्यू सो मच। बरं, मला सांगा की तुम्ही BMS ग्रॅज्युएट आहात आणि हे करत असतानाच आज तुम्ही एक योग शिक्षिका म्हणून सुद्धा कार्यरत आहात। तर हा जो सगळा प्रवास आहे, हा प्रवासाबद्दल थोडंसं जाणून घ्यायला आवडेल। BMS म्हणजे बॅचलर इन मॅनेजमेंट स्टडीज मध्ये माझं ॲक्च्युअल एज्युकेशन झालं आहे। पण ते जस्ट संपल्यानंतर म्हणजे माझे कॅम्पस इंटरव्ह्यूज वगैरे झाले आणि त्यानंतर माझ्या एक प्रोफेसर होत्या, त्यांनी मला असं सांगितलं की म्हणजे तुम्हाला माहीत असेल की कधी कधी लोकांना ना आपल्याकडे पाहून काही उपजत असेल की पुढे जाऊन ही मुलगी काय करेल किंवा, तर त्यांनी मला असं सांगितलं की तू योग या क्षेत्रामध्ये खूप छान करू शकशील। आणि मला असं वाटतं ते एक सब्जेक्ट होता आम्हाला तेव्हा IMTP म्हणून, इंडियन मॅनेजमेंट थॉट अँड प्रॅक्टिसेस। तर त्याच्यामध्ये आम्हाला योग संदर्भात थोडे कॉन्सेप्ट्स होते। सो तेव्हा मी राम या विषयावर एक प्रोजेक्ट केला होता। तो मॅमला खूप आवडला होता। कदाचित ते एक असू शकेल की त्यांनी मला असं सांगितलं की तू योग या क्षेत्रात छान करशील। आणि नंतर मग ते मी विसरले होते की ते असं आहे म्हणून। आणि नंतर 2-3 महिने मी एक जागी जॉब केला। त्याच्यानंतर मग माहीत नाही का पण मला अशी उपरती झाली असावी की माझ्या कॉलेजच्या अगदीच शेजारी योग विद्या निकेतन म्हणून आहे। तर तिथे जस्ट मी म्हटलं योग प्रॅक्टिस सुरू करण्यासाठी म्हणून मी एंट्री केली आणि मला कळालं की त्यांचा एक टीचर ट्रेनिंग कोर्स पण असतो। तर म्हटलं ठीक आहे, मग योग शिकायचं तर आपण TTC पण करून घेऊ। तर मग मी तो सुरू केला आणि तो संपल्यानंतर मग त्यात आवड इतकी निर्माण झाली की त्यानंतर मग नॅचरोपॅथी, योगिक थेरपी, प्रीनेटल, पोस्टनेटल, छोटे छोटे कोर्सेस बाकी सगळे पण। आणि मग MA इन योगशास्त्र सोमय्या कॉलेजमधून झालं। आणि त्यानंतर मग आपली योग फिलॉसॉफी, सांख्य फिलॉसॉफी, भगवद्गीता ह्या सगळ्या गोष्टी पण आपोआप येऊ लागल्या आणि त्या संदर्भात पण मग मी शिकत गेले। योगने तुम्हाला खरं तर त्याच्याकडे खेचले असं म्हणायला हरकत नाहीये। पण योग शिक्षण आणि आता खरं तर योगचे एक महत्त्व आपल्या जीवनामध्ये, कारण तर कोरोना आला होता आणि कोरोनानंतर खरं तर योगा असं म्हणतात की योगा करायला जास्त लोक सरसावली आणि आपल्या जीवनात त्यांनी त्याचं आचरण केलेलं आहे। या जीवनामध्ये योग हा किती महत्त्वाचा आहे? पहिलं तर आपण हे समजून घेऊया की योग म्हणजे काय आहे, ठीक आहे। सो योग ह्या शब्दाचा अर्थच असा होतो की जोडणं, एखादी गोष्ट मला जोडायची आहे। तर आता मला काय जोडायचं आहे, तर मी एक जिवंत माणूस आहे ना, मला फिलिंग्स आहेत, मला रडू येतं, मला हसू येतं। सो योग म्हणजे नक्की काय करतं